एक छोटीशी पण फार अर्थपूर्ण अशी गोष्ट आहे. एक महात्मा आणि त्यांच्या दोन शिष्यांची. महात्माजी जिथे राहत होते त्यांची जी कुटी होती, आश्रम होता, त्याच्या समोरच एक तलाव होता. ते दररोज सकाळी त्या तलावाच्या काठाने फिरायला जात असत. एके दिवशी सकाळी सकाळी जेव्हा ते तिकडे फेरफटका मारत होते, तेव्हा त्यांनी पाहिलं की एक ससाणा एक मासा पकडून खाण्याचा प्रयत्न करत होता. महात्माजी दयाळू होते, करुणेने भरलेले होते. त्यामुळे त्यांनी दया येऊन त्या ससाण्याला उडवून लावलं, म्हणजे त्या बिचाऱ्या माशाचे प्राण वाचावे म्हणून. त्यांनी तर तो ससाणा उडवून दिला. काही दिवसांनी महात्माजींचं निधन झालं आणि त्यांना नरक प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या पहिल्या शिष्याच्या स्वप्नात दर्शन दिलं आणि सांगितलं, तुला जर ससाणा मासा खाताना दिसला तर उडवू नको. मी उडवला, पण माझ्याकडून काय चूक झाली माहिती नाही. पण मला नरक मिळाला हे लक्षात ठेव. पहिला शिष्य काही दिवसांनी त्या तलावाच्या काठाने फेरफटका मारत असताना त्याच्यासमोर तसंच दृश्य पुन्हा घडलं. ससाणा मासा पकडण्याचा प्रयत्न करत होता. गुरुजींचे शब्द त्याच्या मनात होते, म्हणून त्याने ससाणा उडवला नाही. पण काही दिवसांनी त्या शिष्याचंही निधन झालं आणि त्यालाही नरक मिळाला. जो दुसरा शिष्य होता त्याचा गुरुबंधू, त्याला आकाशवाणी झाली. त्याला पहिल्या शिष्याचा आवाज ऐकू आला, ससाणा उडव. मी उडवला नाही. मी गुरुजींचं ऐकलं, पण तरीही मला नरक मिळाला. आता हा दुसरा शिष्य पूर्ण गोंधळला होता. काय करावं समजत नव्हतं. गुरुजींनी सांगून गेलेले होते, ससाणा उडवू नकोस. पण गुरुबंधू सांगत होता की ससाणा उडव. त्याला काहीच कळेना. काय बरोबर काय चूक काही समजत नव्हतं. मग त्याने रोज देवापाशी प्रार्थना करायला सुरुवात केली. तो म्हणायचा, प्रभू ससाणा उडवायचा का नाही मला काही माहिती नाही. माशाचे प्राण वाचवायचे की नाही हेही मला माहिती नाही. कारण माझ्यासाठी तर ससाण्यातही तुम्ही आहात, मास्यातही तुम्हीच आहात. तुम्हीच प्रत्येक क्षणात प्रत्येक कणात आहात. मला काहीच समजत नाहीये काय करू. मी फक्त तुमच्या भक्तीत माझं मन समर्पित केलंय. काय चांगलं काय वाईट हे तुम्हीच बघा. तो दररोज जप करत राहिला, नामस्मरण करत राहिला. एक दिवस त्याचाही मृत्यू झाला, पण त्याला स्वर्ग प्राप्त झाला. नारदजींनी भगवंताला विचारलं, ही काय लीला आहे प्रभू तुझी? गुरुजींना नरक, पहिल्या शिष्याला नरक आणि या तिसऱ्या सगळ्यात लहान शिष्याला तुम्ही स्वर्ग दिलात, असं का? भगवंतांनी पूर्ण लीला समजावत सांगितलं. ज्या दिवशी गुरुजींनी ससाणा उडवला त्या दिवशी तो ससाणा खूप दिवसांपासून उपाशी होता. जर त्याने तो मासा खाल्ला असता तर त्याचं पोट भरलं असतं. तो तडफडत मेला नसता. पण तो तडफडत मेला आणि त्याचं पाप गुरुजींवर लागलं. पहिला शिष्याने ज्या दिवशी ससाणा उडवला नाही त्या दिवशी ससाण्याचं पोट भरलेलं होतं. तो तर फक्त काहीतरी खेळ करायचा म्हणून माशाला पकडण्याचा प्रयत्न करत होता. त्या दिवशी जर त्याने ससाणा उडवला असता तर माशाचे प्राण वाचले असते. पण त्याने तसं केलं नाही. त्यामुळे त्यालाही पाप लागलं आणि नरक मिळाला. आता सगळ्यात लहान शिष्याने त्याने सगळं माझ्यावर सोडलं. म्हणाला, तुमचं तुम्हाला माहीत. तुम्हीच सर्व ठिकाणी आहात. तो फक्त माझ्या चरणात मन लावून बसला. नाम घेत राहिला आणि त्याला स्वर्ग मिळाला. ही फार छोटीशी गोष्ट आहे, पण खूप मोठं तत्वज्ञान सांगते. जीवनात प्रत्येक गोष्टी त्या ईश्वरावर सोडा, आज आत्ता लगेच सोडा. तुम्ही फक्त आपल्या बाजूने चांगले कर्म करा. आपल्या बाजूने सर्वांमध्ये त्या ईश्वराला बघत राहा. आयुष्य नक्की सुंदर होईल.